मॅडम, काल बोलल्याप्रमाणे तुम्ही आज खुलासा करणार होता. ओ, या केसमध्ये काल रात्रीच आम्हाला पुढची लीड मिळाली. म्हणजे साक्षीदार असलेला मुलगा हा सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आला होता आणि त्याला पकडण्यासाठी, त्याला पळवण्यासाठी जीजींनी माणसं पाठवली. जीजी एक प्रतिष्ठित व्यावसायिक आहे. तुम्ही हे त्यांच्याबद्दल बोलत असताना पुरावा काहीतरी दाखवणं गरजेचं आहे ना. ते प्रतिष्ठित आहेत की नाही आहेत हे तुम्हाला लगेच कळेल. हा, आणि पुराव्याचं म्हणाल तर 1 मिनिट. चिंचुके, मॅडम कोण आहे हा? हा पुरावा आहे. जीजी यांच्या विरोधात तो मुलगा साक्ष देणार म्हणल्यानंतर हा माणूस रात्री तिकडे पोहोचला. पोलिसांना धमकी द्यायला लागला होता. रात्री त्या मुलाला पळवताना आम्ही याला ताब्यात घेतलं. जीजी आणि हा माणूस एकमेकांच्या सोबत काम करतात असे ठोस पुरावे देखील आहेत आमच्याकडे. आणि आमच्याकडे ठोस पुरावे आहेत म्हणूनच आता आम्ही तुमच्या समोर आलोय. अर्जुन सर, काल गुन्हेगार म्हणून जीजीने पाठवलेला माणूस जीजींनी स्वतः केलेला गुन्हा त्याच्यावर टाकण्यासाठी त्याला आपल्या समोर उभं केलं होतं हे आता स्पष्ट झाले. त्याला योग्य ती शिक्षा मिळेल. आणि आम्ही आता केवळ त्या लहान मुलांच्या दृष्टीने विचार करतोय. तो माणूस त्या मुलांना 2 वेळेचं जेवण देतो आणि त्यांच्याकडनं काम करून घेतो आणि इतर मजुरांचा खर्च वाचवतो. या सगळ्या तपासानंतर एक गोष्ट लक्षात आली की जीजी फक्त नफा कमवतो. मॅडम, तपासाची तुमची पुढील दिशा? आतापुरतं एवढंच. नमस्कार. मॅडम एक फोटो. हो, तू ऐकणारच का नाही माझं? आलात का मागे मागे माझी समजूत काढायला? मला असं नाही करायचं, मला तसं नाही करायचं, आपण समजून घेतलं पाहिजे. ही सगळी बडबड मला अजिबात ऐकायची नाही. ना ग, एवढं काय झालंय ग बाई? काय झालंय? बाहेर बघितलं नाही काय झालंय? नाही बसा, तुम्हाला समजून सांगते. बसा ना. नाही इथनच. घर ऐका तुरुंग काय नाही, माझं कुणीच ऐकत नाही. ह्या म्हणतील ते जेवण करायचं, ह्या म्हणतील त्या भाज्या करायच्या, ह्या म्हणतील ते काम करायचं. अहो, मला या सगळ्याचा कंटाळा आलाय. लॅपटॉप नाही. मोना, तुला काय पाहिजे सांग बरं मला. स्वतःचं घर, आपलं हक्काचं घर, जिथं सगळं मला ठरवता येईल. प्रत्येक गोष्ट विचारायला तुमच्या दीदीकडे तुम्हाला जावं लागणार नाही. आणि या रुपाली ताईंसारखी मी मोठी म्हणून रुबाब झटारी कोणी नसेल ना, असं स्वतःचं हक्काचं घर हवंय मला. अगं माझी राणी. सोडा, तुम्हाला चांगलीच ओळखू नये मी. हाय का आता? मी तुला नाही जवळ घेणार तर कोणाला घेणार सांग बरं? नाही म्हणजे तुलाच घेणार मी जवळ. हो नाही बघ, बाहेर जरी तुझं काय चालत नसलं तरी या खोलीची राणी तूच आहेस का नाही? त्यांना काय होतं हे बघा, मला चांगलंच माहितीये हे घर आपलं नाहीये ना, म्हणून सगळे आपल्याशी असं वागतात. उठसूट आपल्यावर हक्क गाजवतात आणि हे सगळं मला अजिबात पटत नाहीये. मोना ग, असं काही नाही ग बाळा. हे बघ, घरात आपण सगळ्यांपेक्षा लहान आहे का नाही, म्हणून ते प्रेमानं बोलतात आपल्याला असं. प्रेमाने? या रुपाली त्यांच्या बोलण्यात कुठे प्रेम दिसलं हो तुम्हाला? जरा सांगा मला पण. ते सगळं सोड, मला सांग, येऊ तुझा नवरा तुझं सगळं ऐकतो का नाही? मोना, तू फक्त तोंडातनं शब्द काढ, तू म्हणशील ते आणून देतो तुला. आणि घराचं काय? मोना अगं, घर घेऊ की आपण, पण तू आत्ता शांत हो. हे बघ, मी तुला जेवढा जीव लावतो का नाही, तेवढाच माझ्या दीदीला आणि बापूंना पण लावतो. मी आणि दीदी लहानपणापासून एकत्र वाढलो, असं नाही का सोडून जाऊ शकत त्यांना. हे बघा, तुम्ही आहात ना म्हणून हे सगळ्यांचं ऐकते, नाहीतर आत्ताच्या आत्ता स्वतःचं घर घ्यायला लावलं असतं मी. थांब. आता काय म्हणलीस तू? मी आहे म्हणून म्हणजे? अगं माझी राणी, बघ. आओ, तुम्ही गावपणा करू नका, बाहेर जा. डिपेंड ऑन बायकोच्या नाकावर चराक परवडणार नाही बाबा तुम्हाला. बरं ऐक की, एक गंमत आहे तुझ्यासाठी. काय? इकडे ये. अहो काय? अहो ऐका ना, हे बघा, कुटुंब जवळचं असतं हे मला माहितीये, पण आपलं स्वतःचं घर ते स्वतःचं असतं, हे समजून घ्या ना. हो मोना, कळतंय मला, आपण करू याच्यावर विचार. गिरीश गायकवाड साहेब, अटक वॉरंट निघालाय तुमचा. बालमजुरी गुन्ह्याअंतर्गत आम्ही तुम्हाला अटक करतो. अपर्णा मॅडम, नाही म्हणत तुम्ही आमचा नाद केलाच. पैसे देऊन प्रकरण मिटवायचं सोडून तुम्हाला हे उद्योग सुचले. आम्ही गुन्हेगाराचं ऐकत नाही. त्याला जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल हे पाहणं आमचं काम.
ज्या कायद्याच्या जीवावर तुम्ही हे बोलताय ना त्यानं फार फार तर मुलांचं मजुरीपासून रक्षण होईल. त्यांचा जीव कसा वाचवणार तुम्ही? ए! ही लोक बघितली का? यांच्यातनं माझ्या मर्जीशिवाय तुम्ही मला इथनं घेऊन जाऊ शकत नाही. पण मी येणार, लक्षात ठेवायचं. तुम्ही मला घेऊन जात नाही, मी तुमच्या बरोबर येतोय. मॅडम, हा खेळ खेळाय दम लागतो आणि तुमच्यात दम असेल तर हा खेळ जिंकून दाखवा. मी हा खेळ खेळणार पण आणि जिंकून दाखवणार. अपर्णा मॅडम, पोलीस प्रशासन, एक शब्द जरी तोंडातून निघाला ना, गोळी खुपडीच्या आरपार असेल. आणि परत जर घराच्या आसपास दिसलास ना, कुठंच दिसणार नाही सर.